नमस्कार अवघान। आज आज जो विषय है भील बोली भाषा। आज मा नवापुरी ही ट्रेनिंग है भीली भाषा प्रशिक्षण है त्या खातर आम्ही आज बोली भाषा वाद किन गोगी ही मारी जे जुवान है ये रनिंग के रानला व्यायाम के रानला या जुवाना नाव ललित है एला जोना नाम भी ललित है बराबर एले वेगी वेले जहाँ देखो तहाँ प्रैक्टिस कर आ जाते हैं या नाखो आए आज प्रीपोजिशन आपू जाती में कहे कि रहे इंग्लिश में आपू प्रीपोजिशन रहता है ते बेन तीन शब्द बेन तीन वाक्य आपू हिकना रहे हैं कहा कि बोली भाषा आख्या म्हणजे ती में आपू वसाई भाषा लिपी नहीं है एटले डायलेक्ट है ते गोगी नून ते आपू हिकना रहा है तर मराठीम इंग्लिशाम हिंदीम आपू लेखी सकता है पेन वसाई भाषा में थे कि लेखी ना सकता पेन गोगी सकता तर आज प्रीपोजिशन काय है त्या बाबती में बेन तीन सेंटेंस है मराठी हिंदी अने इंग्लिश में आखी देखाड़ी तर मारी ललित है तो आई ती जाने और रूल है और हिने माँ हिने सेटे है तो एलो रूल है आपू इंग्लिश में आखना है दैट इज रोलर और मराठीत अपन त्याला सांगू तो रोलर है और हिंदी में हम कहेंगे वह रोलर है। तो इस तरह से रहेगा। गुजराती में अपन बोलिए से पहलो रोलर छे तर अपन आता बघणार आहे प्रिपोजिशन काय आहे ते माझे जे सहकारी आहे ते करून दाखवतील। आता आम्ही ही रुला उभलो आहे तर मराठी मापू आखणार आहे मी रोलरवरती उभा आहे रोलरवर उभा आहे तर वर हा शब्द इंग्लिशमध्ये ऑन येतो तर इंग्लिशमध्ये हे सेंटेन्स राहील आय एम स्टँडिंग ऑन द रोलर आय एम स्टँडिंग ऑन द रोलर म्हणजे मी रोलरवर उभा आहे। आता ऑन हा शब्द आलेला आहे तो हिंदी में आएगा मैं रोलर पर खड़ा हूँ रोलर पर आया है यहाँ पर शब्द ऑन जो हिंदी में रहता है वो उसको हम ऑन बोलेंगे। अब रहेगा दूसरा पोजीशन ये रोलर मेरे पीछे है तो इसका इंग्लिश में आएगा ये पीछे है इसलिए ये रोलर मेरे पीछे है तो इसको इंग्लिश में बोलेंगे आई एम स्टैंडिंग बिहाइंड सॉरी आई एम स्टैंडिंग इन फ्रंट ऑफ रोलर म्हणजे मी रोलरच्या पुढे उभा आहे मी रोलरच्या पुढे उभा आहे। तर हिंदीमध्ये वही सेंटेंस यही सेंटेंस आएगा मैं रोलर के आगे खड़ा हूँ मैं रोलर के आगे खड़ा हूँ। तो इसको इंग्लिश में हम बोलेंगे आगे पुढे आगाड़ी आणि रोलरा आगाड़ी उबलो है आगाड़ी वो शब्द आलो है तर त्याला इंग्लिश में आवे इन फ्रंट ऑफ आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ रोलर म्हणजे मी रोलरच्या पुढे उभा आहे। अजून दुसरा पोझिशन राहील मी इकडे रोलर माझ्या पुढे आहे आणि मी मागे उभा आहे मग त्याच्या राहील मी रोलरच्या मागे उभा आहे मी रोलरच्या मागे उभा आहे आणि रोलरा फाचाडी उभलो आहे आणि रोलरा फाचाडी उभलो आहे। तर इंग्लिशमध्ये हेच सेंटेन्स राहील मी रोलरच्या मागे उभा आहे तर इंग्लिशमध्ये असं राहील आय एम स्टँडिंग बिहाइंड द रोलर आई एम स्टैंडिंग बिहाइंड द रोलर तर हे राहील। और हिंदी में आएगा मैं रोलर के पीछे खड़ा हूँ रोलर मेरे आगे है तो मैं रोलर के पीछे खड़ा हूँ तो इसका इस तरह से आएगा आई एम स्टैंडिंग बिहाइंड म्हणजे रोलरच्या मागे बिहाइंड द रोलर आई एम स्टैंडिंग बिहाइंड द रोलर। दूसरा पोजीशन आएगा अभी मैं रोलर के बाजू में खड़ा हूँ आई एम स्टँडिंग बिसाइड द रोलर आई एम स्टँडिंग बिसाइड द रोलर मी रोलरच्या बाजूला उभा आहे रोलर माझ्या बाजूला आहे म्हणून आय एम स्टँडिंग बिसाइड द रोलर। तर या प्रकारे राहील आणि असं राहिला तर अजून एक वाक्य राहील मी रोलर जवळ उभा आहे आय एम स्टँडिंग नियर द रोलर नियर जवळ म्हणजे नियर म्हणजे जवळ आय एम स्टँडिंग नियर द रोलर आय रोलर पाहाय जुबलो आहे
जवळला शब्द आलेला आहे वसई भाषेत पाहिज. आय रोलरा पाहिज उभलो आहे. मी रोलर जवळ उभा आहे. इंग्लिशमध्ये राहील आय एम स्टँडिंग नियर द रोलर. आय एम स्टँडिंग नियर द रोलर. आता बिटवीन हा शब्द घेऊ. हे एक झाड आहे, हे एक झाड आहे. तर मी दोन्ही झाडांच्या मध्ये उभा आहे. मी दोन्ही झाडांच्या मध्ये उभा आहे. तर मध्ये हा शब्द बिटवीन हा शब्द राहतो तिथे. आय एम स्टँडिंग बिटवीन टू ट्रीज. आय एम स्टँडिंग बिटवीन दीज टू ट्रीज. मी दोन्ही झाडांच्या मध्ये उभा आहे. मैं दोनों पेड़ के बीच में, बिटवीनला बीच में आलेला आहे शब्द हिंदीमध्ये. आय एम स्टँडिंग बिटवीन टू ट्रीज. मी दोन्ही झाडांच्या मध्ये उभा है. आय बेनी चाड़ो हम इसमें उबलो है. और हिंदी में आएगा मैं दोनों पेड़ के बीच में खड़ा हूँ. तो इस तरह से आएगा.